नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वदीप कापरे आहे आणि आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स बघणार आहोत. तर हा पार्ट 2 आहे. जर पार्ट 1 पाहिला नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की पार्ट 1 आधी बघा आणि नंतर पार्ट 2 कडे वळा. ओके. नाव जस्ट एक स्टार्ट करण्याआधी आपण एक रिकॅप करू. व्हॉट आर दी टर्म्स आपण जे काय पार्ट 1 मध्ये शिकलेलो आहोत. तर पहिल्या पार्ट मध्ये आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे वेगवेगळे टाइप्स बघितले, जसे फ्रॅगमेंटेशन झालं, बडिंग झालं, स्पोर फॉर्मेशन झालं. त्यामध्येच आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघितलं. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज अगेन अ पार्ट ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्यामध्ये कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर हे सगळे पार्ट्स बघितले आपण. त्यानंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन कडे वळलो. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर बघितलं. स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये टॅपेटम, एपिडर्मिस, कनेक्टिव्ह टिश्यूज काय असतात, त्यांचा रोल काय असतो, इम्पॉर्टन्स काय असतो तो बघितला. त्यामध्ये आपण पोलन ग्रेन्स कुठे असतात सिच्युएटेड ते पाहिलं. त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर हे पाहिलं. त्याचा एक्झाईन, इंटाईन जो रिजन असतो तो पाहिला. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ते पाहिलं आपण. एका व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल पहिले होतात. त्यानंतर जनरेटिव्ह सेल्स गिव्ह राईज टू टू मेल गमेट्स. त्यानंतर ट्यूब न्यूसेलस कसा फॉर्म होतो ते पाहिलं आपण. त्यानंतर फिमेल गमेटोफाइट कडे आपण वळलो आणि फिमेल गमेटोफाइट मध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल पाहिलं. स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल मध्ये चलाजा, अँटीपॉडल सेल्स, सेकंडरी न्यूसेलस, एग सेल्स कुठे सिच्युएटेड असतात आणि त्यांचा रोल काय असतो ते पाहिलं आपण. त्यानंतर आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट मध्ये एका सिंगल मेगास्पोर मदर सेल पासून मियोसिस झाल्यानंतर वेगवेगळे सेल जे फॉर्म होतात, एग सेल्स, पोलर न्यूक्लियर आणि अँटीपोडल सेल्स, त्याचा डेव्हलपमेंटल प्रोसेस काय असतो ते पाहिलं आपण. आणि या सगळ्याला मेगास्पोरोजेनेसिस असं म्हणतात. त्यानंतर आपण पॉलिनेशन पाहिलं. पॉलिनेशनचे वेगवेगळे टाइप्स पाहिले, जसे ऑटोगॅमी वगैरे. त्यानंतर आपण पॉलिनेशन घडवून आणणारे एजंट्स पाहिले, जसे एबायोटिक झाले, बायोटिक झाले. त्यानंतर सर्टन टर्म्स पाहिले आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचे, जसे युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, प्रीपोटेन्सी एंड ऑल. त्यानंतर आपण अनदर इम्पॉर्टंट पार्ट कव्हर केला, जो आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन. पोलन पिस्टल इंटरॅक्शन स्टार्ट होतो एखाद्या पोलन लँडिंग ऑन अ स्टिग्मा. स्टिग्मावरती लँड झाल्यानंतर तो डिवाइड होतो, खाली जातो आणि ओव्ह्यूल पर्यंत रीच होऊन फर्टिलायझेशन करतो. तर ह्या एंटायर प्रोसेस मध्ये काही पॉइंट्स असतात जे इम्पॉर्टंट असतात, ते कसे होतात ते पाहिलं आपण. त्यानंतर आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन सुद्धा पाहिलं. आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत डबल फर्टिलायझेशन. Okay, we'll start with double fertilization. So double fertilization एक complex fertilization method है which is only present in angiosperms, that is flowering plants. In gymnosperms it is absent. Okay, in this process काय होतं, एक मेल गमेट जो असतो तो एगशी फर्टिलाइज होतो and that gives rise to a zygote, while दुसरा जो आहे, आपल्याला माहिती आहे दोन मेल गॅमेट्स असतात. दुसरा जो मेल गॅमेट आहे तो फ्यूज होतो polar nuclei बरोबर, or also called as secondary nucleus, and that gives rise to endosperm. Now this process, like I said, असे मध्ये polar nuclei असतात दोन, साइडला दोन सिनर्जीस मध्ये एक सेल असतो आणि हे अँटीपोडल सेल्स आहे. हा चलाचा लेंड आहे. तर इकडून तुम्ही बघू शकता हा एग आहे. तर पहिला जो मेल गॅमेट आहे एगला फर्टिलाइज करतो which gives rise to zygote. सेकंड जो मेल गॅमेट आहे तो पोलर न्यूक्लियाला फर्टिलाइज करतो and that gives rise to endosperm. So this process was first discovered by Sergei Navasin in 1898 आणि हा जो रशियन बायोलॉजिस्ट आहे ह्यांनी पहिल्यांदा फ्रिटिलारिया स्पीसीज मध्ये हा मेकॅनिझम डिस्कवर केला होता. तर एक रिव्हिजन म्हणून जस्ट आपण एक मॅच्युअर फ्लॉवर बघू आता. हा एक मॅच्युअर फ्लॉवर आहे. ओके, सो हा एक बायसेक्शुअल टाइपचा फ्लॉवर आहे, ज्याचा अर्थ असा होतो की एकाच फ्लॉवर मध्ये
फिमेल आणि मेल पार्ट्स दोन्ही प्रेझेंट आहेत. ओके, सो पहिला जो पार्ट आहे तो आहे पिस्टिल. पिस्टिल कंटेन्स स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ओके, स्टिग्मा इज द रिजन वेअर तुमचा जो पोलन ग्रेन आहे तो लँड होणार आहे याच्यावरती. स्टाईल ही बॉडी आहे स्टिग्माची विच इज कनेक्टेड विथ स्टिग्मा आणि ओव्हरी, आणि त्या स्टाईल थ्रू तो पास होईल जो पोलन आहे तो. नेक्स्ट इज ओव्हरी विच इज जस्ट प्रेझेंट बिलो द स्टाईल. आणि हा ओव्हरी जो असतो, ओव्हरी मध्ये वेगवेगळे ओव्ह्यूल्स असतात. ओके, सो डिपेंडिंग ऑन द स्पीसीज एका प्लांट मध्ये एक ओव्ह्यूल पण असू शकतो किंवा मल्टिपल ओव्ह्यूल्स पण असू शकतात. नेक्स्ट आहे स्टेमन. नाव स्टेमन मध्ये तुम्ही इकडे बघू शकता वेगवेगळे पार्ट्स आहेत. फर्स्ट इज अँथर अँड फिलामेंट. कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्ट करतो अँथर आणि फिलामेंटला. आणि इन अँथर मायक्रोस्पोरेंजियम, आणि मायक्रोस्पोरेंजियम मध्ये पोलन्स असतात. सो पोलन जे असतात ते ट्रान्सफर होतात वाया विंड. वेगवेगळे फॅक्टर्स असतात, बायोटिक एबायोटिक आपण जाणून घेऊ पुढच्या पार्ट मध्ये. सो हे वेगवेगळे पार्ट्स एजंट्स असतात जेणेकरून हा ट्रान्सफर होतो स्टिग्मावरती, आणि स्टिग्मा थ्रू खाली येतो ओव्ह्यूल पर्यंत आणि फर्टिलायझेशन होतो. नाउ अपार्ट फ्रॉम दिस काही नॉन एसेन्शियल फ्लावर वोल्स पण असतात, जसा की तुम्ही इकडे बघू शकता petal of corolla and sepal of calyx. Now corolla is the bigger part of the plant, ज्याला आपण petal म्हणतो. Now a member of corolla is called petal while a member of calyx is called sepal. Okay, so एक sepal आणि भरपूर सगळे जेव्हा ग्रुप मध्ये येतात त्याला calyx म्हणतो, आणि तसंच petal एक, आणि जेव्हा वेगवेगळे भरपूर सारे पेटल्स एकत्र येतात त्याला corolla म्हणतो. सो हे जे असतं हा एंटायर भाग त्याला पेरियंथ असे म्हणतात. आणि हा जो असतो पेरियंथ हा नॉन एसेन्शियल फ्लावर होल आहे. दॅट मीन्स की तो डायरेक्टली इन्व्हॉल्ड होत नाही कशामध्ये, फर्टिलायझेशन मध्ये. वाईल एंड्रोशन आणि गायनेशियम हे जे दोन पार्ट आहेत, पिस्टिल आणि स्टेमन, दीज आर डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन फर्टिलायझेशन. फॉर एक्झाम्पल एक जास्वंदाचं फूल घेऊ आपण. तर हे जास्वंदाचं फूल आहे. हा जो रिजन आहे हा करोला, कॅलेक्स, हा स्टाईल, स्टिग्मा आणि अँथर्स. ओके, सो हा एक ओव्ह्यूल आहे. जर तुम्ही कॅलेक्स आणि करोला काढला तर हा तुम्हाला ओव्हरी मिळेल, आणि दॅट ओव्हरी कंटेन्स मेनी ओव्ह्यूल्स. छोटे छोटे दिसतात ते ओव्ह्यूल्स आहेत. सो ही जी एंटायर प्रोसेस आहे डबल फर्टिलायझेशनची किंवा फर्टिलायझेशनची, आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून बघू. हा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे डबल फर्टिलायझेशनचा इन फ्लॉवरिंग प्लांट्स. नाव इनिशियली हा एक बायसेक्शुअल फ्लावर आहे ज्याच्यामध्ये हे स्टाईल, स्टिग्मा, अँथर लोब्स आणि बाकीचे ॲसेसरी फ्लावर वॉल्स आहेत. तर स्टाईलच्या खाली एक ओव्हरी असते which contains megaspore mother cell. Now megaspore mother cell initially it is diploid. So तो meiotically two meiotic divisions form होतात, त्यामध्ये 4 cells form होतात, आणि मोस्ट ऑफ द स्पीसीज मध्ये त्यांपैकी फक्त एक सर्वाइव्ह होतो, बाकीचे 3 जे असतात ते डिजनरेट होतात. हा जो एक सर्वायविंग सेल आहे तो एक्सपांड होतो, त्याचा सायटोप्लाझम एक्सपांड होतो, आणि नंतरनी मायटॉटिकली 3 डिव्हिजन्स होतात, आणि त्यामध्ये 8 टोटल सेल्स फॉर्म होतात. नाव इनिशियली हे जे 8 सेल्स आहे हे हा जो सायटोप्लाझम आहे अवतीभवती ते शेअर करतात. and after that त्यांच्या अवतीभवती सेल वॉल फॉर्मेशन होतो. नाव हे जे वरचे 3 आहे which are situated opposite to the micropyle, they are called as antipodes.
ॲज द वर्ड सजेस्ट. आणि टुवर्ड्स मायक्रोपाईल जे आहेत ते सिनर्जिड्स आणि मधला जो आहे तो एग सेल आहे आणि हा जो आहे तो सेकंडरी न्यूसेलस आहे. सो त्याच्या अवतीभोवती सेल वॉल फॉर्मेशन नाही होत. नाव दिस इज अँथर लोब आणि त्याच्यामध्ये हा एक पोलन ग्रेन आहे. नाव ह्या पोलन ग्रेन मध्ये इनिशियली दोन सेल्स असतात, एक व्हेजिटेटिव्ह असतो आणि एक जनरेटिव्ह असतो. सो दिस पोलन ग्रेन एबायोटिक किंवा बायोटिक एजंट्सनी लँड होतो स्टिग्मावरती. स्टिग्मावरती लँड झाल्यानंतर तो ऍक्टिव्हेट होतो आणि जो व्हेजिटेटिव्ह सेल आहे दॅट गिव्स राईज टू अ ट्यूब सेल. एक ट्यूब फॉर्म होते अँड दिस ट्यूब ट्रॅव्हल्स डाऊन टू द ओव्हरी आणि त्या ट्यूबच्या पाठोपाठ हा जो सेल आहे जनरेटिव्ह तो जातो. वन्स इट रिचेस डाऊन तो डिवाइड होतो मायटोटिकली इंटू टू. सो जर एंटर होतो तेव्हा एक सिनर्जिड वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते ट्यूब सेल मध्ये पास होतात आणि तो बर्स्ट होतो आणि एक मेल gametophyte fuses with the egg cell while the other male gametophyte fuses with the secondary nucellus, and this is called as double fertilization. ओके, तर मित्रांनो आपण ही जी प्रोसेस आता पाहिली आपण ॲनिमेशन मध्ये ही पुन्हा एकदा रिवाइज करू आपण. सो पहिल्यांदा हा एक एम्ब्रियो सॅक आहे. दिस इज युअर मायक्रोपाईल एंड आणि ऑपोजिट टू मायक्रोपाईल एंड these are your antipodes आणि just opposite to antipodes you have got egg आणि त्याच्या अवतीभोवती synergids आहे and in between तुमचे polar nuclei or secondary nucellus आहे. नाव हा जो पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन मध्ये दोन सेल्स असतात, एक व्हेजिटेटिव्ह सेल असतो और त्याला ट्यूब न्यूक्लियस पण असं म्हणलं जातं आणि दुसरा जनरेटिव्ह सेल. सो जनरेटिव्ह सेल डिवाइड होतो केव्हा, जेव्हा हा जो पोलन ग्रेन ट्रॅव्हल होऊन जस्ट बिलो द एम्ब्रियो सॅक पोहोचतो. सो जस्ट बिलो एम्ब्रियो सॅक पोहोचला ना तेव्हा हा जो जनरेटिव्ह सेल आहे इट मायटोटिकली डिवाइड्स इंटू टू. दोन मेल गॅमेट्स फॉर्म होतात आणि वन्स दे डिवाइड हा जो ट्यूब न्यूक्लियस आहे हा ट्यूब एंटर होतो मायक्रोपाईल एंड थ्रू आणि वन ऑफ द सिनर्जिड गेट डिजनरेट. तो डिजनरेट होतो एक सिनर्जिड. वाय? बिकॉज त्यात मधले जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत दोज आर ऍब्सॉर्ब्ड बाय दिस ट्यूब न्यूक्लियस आणि दिस ट्यूब न्यूक्लियस वन्स इट ऍब्सॉर्ब्स द वॉटर मॉलिक्यूल तो बर्स्ट होतो. बर्स्ट झाल्यानंतर मेल गॅमेट जे आतमध्ये असतात ते रिलीज होतात एम्ब्रियो सॅक मध्ये. वन ऑफ द मेल गॅमेट जो आहे तो फ्यूज होतो एग सोबत आणि दिस इज कॉल्ड एज सिंगॅमी. ओके, and this gives rise to zygote. Okay, so one of the male gametes fuses with the egg. This process is called as syngamy आणि त्याचा जो रूपांतर होतो झायगोट मध्ये रूपांतर होतो. नेक्स्ट जो मेल गॅमेट आहे तो सेकंडरी न्यूसेलस किंवा आपला पोलर न्यूक्लियाय जो आहे त्याच्याशी फ्यूज होतो and this process is called as triple fusion and this gives rise to a triploid primary endosperm nucellus or also called as PEN. आता इकडे दोन प्रकारचे पॉइंट्स जे आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत. पहिला जो आहे सिन्स दोन प्रकारचे इकडे फ्युजन होतात, फर्स्ट इज सिंगॅमी आणि दुसरा जो आहे ट्रिपल फ्युजन आहे. सो हे दोन प्रकारचे फ्युजन होतात, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन and this is very much unique आणि फक्त फ्लावरिंग प्लांट्स मध्येच होतं. ओके, सो हा एक पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे की जो सेंट्रल सेल आहे हा जो मधला ट्रिपल फ्युजन होतो, दिस डेव्हलप्स इनटू एंडोस्पर्म while जो एग सेल आहे दिस डेव्हलप्स इनटू झायगोट. ओके, सो झायगोट होतो एग पासून आणि दुसऱ्या ट्रिपल फ्युजन पासून आपल्याला एंडोस्पर्म मिळतो.
आणखीन एक गोष्ट म्हणजे पोलन ट्यूब जी असते ती एंटर होते एम्ब्रियो सॅक मध्ये. सो वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये वेगवेगळी पद्धती आहेत जेणेकरून ती पोलन ट्यूब एंटर होते. सो डिपेंडिंग ऑन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे नावं किंवा डिवाइड किंवा क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो आपण ते बघून घेऊया. पोलन ट्यूब जी असते ती युजली एंटर होते ती मायक्रोपाईल एंड पासून. ओके. सो बट इन सम केसेस और सम स्पीसीज ऑफ प्लांट्स मध्ये ती पोलन ट्यूब जी असते ती चलासाकडून एंड सुद्धा होते. सो इन दॅट केस जो प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड एज चॅलाझोगॅमी. आणि काही केसेस मध्ये ती जी पोलन ट्यूब आहे ती इंटिग्युमेंट्स मधनं एंटर होते वाया इंटिग्युमेंट्स, आणि दिस इज कॉल्ड एज मिझोगॅमी. आणि काहींमध्ये मेजॉरिटी ऑफ द केसेस मध्ये मायक्रोपाईल एंड मधनं एंटर होते आणि दिस इज कॉल्ड एज पोरोगॅमी. तर ठीक आहे, आपण एक सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन बघू आता. सो हा जो फीचर आहे डबल फर्टिलायझेशनचा हा फक्त आणि फक्त फ्लावरिंग प्लांट्स मध्येच होतो, आपल्याला सगळ्यांना माहितीच. तर दुसरी गोष्ट म्हणजे पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोर ओनली इफ द एग इज फर्टिलाइज. जर एग फर्टिलाइज झाला तर फक्त आणि फक्त तेव्हाच प्लांट जो आहे त्याची न्यूट्रिशन जो आहे एंडोस्पर्म मध्ये स्टोर करेल, एनर्जी जे ते स्टोर करेल फॉर फ्युचर. पण जर फर्टिलायझेशन नाही झालं तर प्लांट ती जी एनर्जी आहे ती जे न्यूट्रिशन आहे वेस्ट कशाला घालणार, नाही घालणार तो. ओके. सो हा एक सिग्निफिकन्स आहे. दुसरा पॉइंट म्हणजे इट रिस्टोर्स द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गमेट. ओके. सर तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल मेगास्पोरोजेनेसिस मध्ये मिओसिस होतो. मिओसिस म्हणजे काय, रिडक्शनल डिव्हिजन. त्याच्यामध्ये हाफ पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स ट्रान्सफर होतात सेल्स मध्ये. बाकीचे हाफ जे आहेत ते कुठून येतात, मेल गॅमेट मध्ये. मेल आणि फिमेल जर एकत्र आला तरच डिप्लॉइड कंडिशन रिस्टोर होते. जर हॅप्लॉइड कंडिशन असेल तर प्लांट ग्रो होणार नाही. डिप्लॉइड कंडिशन असेल तरच ग्रो होईल. सो डिप्लॉइड कंडिशन परत रिस्टोर होते. ओके. नेक्स्ट इज देर आर नो चान्सेस ऑफ पॉलीएम्ब्रियोनी अँड द प्लांट हॅज बेटर चान्सेस ऑफ सर्वायवल. तर पॉलीएम्ब्रियोनी आपण पुढच्या भागांमध्ये हा कव्हर करणार आहोत. पॉलीएम्ब्रियोनी एक पार्ट ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शनच समजलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये मिक्सिंग होत नाही, मेल आणि फिमेलचे जे क्रोमोझोम आहेत ते मिक्सिंग होत नाही. क्रॉस पॉलिनेशन मधनं जे रिस्टोर होणार होते डिप्लॉइड लेवल ते मिक्सिंग होत नाही. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे प्लांट कडूनच मिळतो, मदर प्लांट कडूनच मिळतो. सो यामध्ये पॉलीएम्ब्रॉयनी असेल तर चान्सेस ऑफ सर्वायवल इन नेचर, इन कॉम्पिटेटिव्ह नेचर कमी होतो. पण तेच जर फर्टिलायझेशन झालं आणि डबल फर्टिलायझेशन झालं तर चान्सेस ऑफ सर्वायवल वाढतो. Next is double fertilization gives rise to an endosperm that provides nourishment to the developing embryo, which increases the viability of the seed. Okay. So double fertilization चा एक अजून एक असं सिग्निफिकन्स आहे की एंडोस्पर्म फॉर्म होतो. दॅट मीन्स प्लांट ची जी एनर्जी आहे, जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, तो एंडोस्पर्म मध्ये स्टोर होतो, जेणेकरून जो एम्ब्रियो आहे तो पुढच्या फ्युचर साठी एका प्लांट मध्ये त्याचं रूपांतर होईल. आणि जर एंडोस्पर्मच फॉर्म नाही झाला तर त्या प्लांटचा एम्ब्रियोची व्हायबिलिटी जी आहे ती कमी होईल. ओके. आता आपण एंडोस्पर्म डेव्हलपमेंट बघू. सो फर्टिलायझेशन झाल्या एंडोस्पर्म डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये हा ट्रिप्लॉइडच असतो. आपण बघितलं डबल फर्टिलायझेशन मध्ये एग बरोबर एक फ्यूज होतो आणि दुसरा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज जो होतो तो ट्रिप्लॉइड असतो, दॅट इज 3N. आता एंडोस्पर्मचं मेनली काम असं असतं की तो न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो सीडला. सो बेसिक फंडामेंटल गरजेचे जे न्यूट्रिशन असतात ते असतात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स. हे बेसिक फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स असतात. सो मोस्ट ऑफ द केसेस मध्ये सीड मध्ये एंडोस्पर्म मध्ये
स्टार्चच असतो. पण काही वेळा ऑइल्स आणि प्रोटीन्स पण असू शकतात. जसं ग्राउंडनट मध्ये आपण बघतो ऑइल पण असतो, ग्राउंडनट ऑइल, आणि प्रोटीन्स पण असतात. नाव हा जो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आहे तो मायटॉटिकली मल्टिप्लाय होतो. मिओसिस आता होत नाही, मायटॉटिकली मल्टिपल टाइम्स मल्टिप्लाय होतो आणि गिव्स राईज टू एंडोस्पर्म. नाव बेस्ड ऑन मल्टिप्लिकेशन, जसा तो मल्टिप्लाय होतो त्याच्या अनुसार तीन वेगवेगळे क्लासिफाय केलेले पार्ट्स आहेत त्याचे. ओके, सो त्याच्या आधी जाण्या अगोदर एक जस्ट रिवाइज करू. मायटोसिस किंवा मिओसिस झाल्यानंतर सेल वॉल फॉर्मेशन लगेच होतं. म्हणजे वन्स न्यूक्लिया आर डिवायडेड, सेल वॉल फॉर्मेशन होतं, पर्टिक्युलरली इन प्लांट सेल्स. सो पहिला जो टाइप आहे न्यूक्लिअर टाइप म्हणतो आपण त्याला एंडोस्पर्म डेव्हलपमेंटचा, आणि सेल डिव्हिजन इज नॉट फॉलोड बाय सेल वॉल फॉर्मेशन. सो या केसमध्ये हा मोस्ट कॉमन टाइप ऑफ न्यूक्लिअर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आहे. तर ह्याच्यामध्ये जसा सेल डिवाइड होतो, सेल डिवाइड झाल्या झाल्या सेल वॉल फॉर्मेशन होत नाही ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, न्यूक्लियाय जो असतो, सेलचा न्यूक्लियाय जो असतो, इट इज पुश टुवर्ड्स द पेरिफेरी, एका साइडला तो पुश केला जातो. आणि दिस इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. आणि तुम्हाला हा जो एंडोस्पर्म डेव्हलपमेंट आहे कोकोनट, एरेका आणि मेज मध्ये बघायला मिळेल. तर हा मोस्टली वॅक्युलेटेड असतो मध्ये मध्यंतरी. तर तुम्ही इकडे बघू शकता, हा तुमचा पेन आहे, सेकंड ट्रिप्लॉइड न्यूक्लियस, हा डिवाइड होतो पण ह्याच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. ओके, सो इकडे तुम्ही बघू शकता हा मधी जो आहे वॅक्युल मध्ये क्रिएट झालेला आहे. सो हा जो टाइप आहे तो न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट आहे. ओके, दुसरा जो एंडोस्पर्म डेव्हलपमेंट टाइप आहे तो आहे सेल्युलर टाइप. तर यामध्ये काय होतं, सेल डिव्हिजन इज इमिजिएटली फॉलोड बाय सेल वॉल फॉर्मेशन. सो जसे सेल्स डिवाइड होतात त्याच्यानंतर लगेच सेल वॉल फॉर्मेशन होतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे सेल्स कसेही कुठेही डिवाइड होतात, त्यांच्यामध्ये एक कोहेरन्सी नसते, एक कन्सिस्टन्सी नसते. कसेही कुठेही कुठल्याही प्लेन मध्ये ते डिवाइड होतात. आणि दिस काइंड ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट कॅन बी सीन इन पेटोनिया, दतुरा, एडोक्सा, एटसेट्रा. नेक्स्ट आहे हेलोबियल टाइप. नाव हेलोबियल टाइप मध्ये काय होतो, पहिला जो सेल डिव्हिजन आहे ट्रिप्लॉइड न्यूक्लियसचा पहिला सेल डिव्हिजन इज फॉलोड बाय सेल वॉल फॉर्मेशन. आणि रेस्ट सबसिक्वेंट जे सेल डिव्हिजन्स आहे त्याच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा पहिला सेल डिव्हिजन होतो तो ट्रान्सफर्स होतो, म्हणजे एका खाली एक, आणि एक दोन पार्टिशन प्लेन्स बनतात. तो वरचा जो असतो तो मायक्रोपाइल सेल असतो आणि खालचा जो असतो तो चलाझल सेल असतो. सो मोस्ट ऑफ द स्पीसीज मध्ये, मोस्ट ऑफ द प्लांट स्पीसीज मध्ये मायक्रोपाइल साइडचा जो सेल असतो त्यामध्ये सबसिक्वेंट सेल डिव्हिजन्स होतात. वाईल जो खालचा जो सेल आहे चलाझल सेल त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत नाही आणि तो इव्हेंच्युअली डिजनरेट होतो आणि डिग्रेड होतो. सो हा तुम्ही इकडे बघू शकता, हा जो आहे मायक्रोपायलल सेल आणि हा चलाझल सेल आहे. सो ह्यामध्येच तुम्हाला पहिल्या सेल डिव्हिजन मध्येच तुम्हाला सेल वॉल फॉर्मेशन दिसेल इकडे, आणि नंतरच्या सबसिक्वेंट सेल डिव्हिजन मध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि हा जो चलाझल सेल आहे इव्हेंच्युअली डिजनरेट होतो, वाईल वरचा जो एंडोस्पर्म फॉर्म होतो. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. ओके, सो आता फर्टिलायझेशन आपण बघितलं कसं होतं, डबल फर्टिलायझेशन कसं होतं. डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियो डेव्हलपमेंट सुरू होतो. ओके, सो एग जेव्हा फर्टिलाइज होतो ऍट द मायक्रोपायलर एंड खालती, तिकडे फर्टिलाइज होतो एग मेल गॅमेटोफाइट बरोबर. सो आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रियो डेव्हलपमेंट or development of a zygote सुरू होतं. Okay, now the process of development of zygote is called embryogenesis. आणि ही स्टार्ट होते at the micropyle end because that is the reason, तो खालचा जो रिजन आहे
मायक्रोपाईल तिकडे एग फर्टिलाइज होतो. सो तिकडूनच एम्ब्रियो डेव्हलपमेंट सुरू होते. Now, until and unless a certain amount of endosperm tissue is formed, embryo development सुरू होत नाही. That means after fertilization एक कालावधी असतो, त्यामध्ये एंडोस्पर्म डेव्हलपमेंट सुरू होतो. सो एंडोस्पर्म डेव्हलपमेंट जसा सुरू झाला, एक सर्टन अमाउंट ऑफ टिश्यू फॉर्म झाल्यानंतर तरच जायकोट डेव्हलपमेंट और एम्ब्रियो डेव्हलपमेंट सुरू होतो. नाव एम्ब्रियो डेव्हलपमेंट इन डायकॉट अँड मोनोकॉट फारसे डिफरंट नाहीये, पण आपण बघूया दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. सो पहिला आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन डायकॉट बघू. नाव सर्टन स्टेजेस असतात एम्ब्रियो डेव्हलपमेंटचा. 2 सेल 4 सेल 8 सेल, ते सगळे सेल्स चे जे स्टेजेस आहे आपण पाहूया आणि त्याचा सिग्निफिकन्स काय, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दीज स्टेजेस आपण पाहूया. तर आता आपण बघू स्कीमॅटिकली विथ द हेल्प ऑफ डायग्राम की प्रत्येक स्टेज कसा दिसतो. सो आफ्टर फर्टिलायझेशन आपल्याला माहितच आहे की एक एग फॉर्म होतो, तो एक सिंगल सेल असतो. ओके, सो हा जो आहे तो हा एग आहे. ओके, सो एगला दोन साइड्स असतात, एक मायक्रोपायलर एंड म्हणतो आणि एक चलाजल एंड म्हणतो. सो जस्ट फॉर एक ओरिएंटेशन आपण एक दोन एंड ठेवू तिकडे. ओके, सो हा खालचा जो आहे तो मायक्रोपायलर एंड आहे आणि वरचा जो चलाजल एंड आहे. मायक्रोपायल एंड का, कारण की तो टुवर्ड्स मायक्रोपाईल असतो आणि वरचा जो असतो तो टुवर्ड्स चलाजा असतो, म्हणून ते दोन ओरिएंटेशन आपण ठेवले. ओके, सो हा जो एक सेल आहे हा ट्रान्सवर्स डिव्हिजन होतो याच्यामध्ये. इकडून पुढे सगळे जे डिव्हिजन होतात ते मायटोसिस होतात, मिओसिस नाही होत. हा जो आपला एक सेल असतो हा डिप्लॉइड असतो 2 एंड नंबर. सो मायटोसिस मध्ये पण ती सेम डिप्लॉइडी प्रिझर्व होते, दॅट इज 2 एंड. सो हा जो सेल आहे तो डिवाइड होतो 2 मध्ये आणि हा एक डिप्लॉइड आहे, हा 2 मध्ये, आणि हा एक डिप्लॉइड सेल आहे 2. ओके, सो खालचा जो सेल आफ्टर डिव्हिजन, खालचा जो सेल आहे टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड, त्याला आपण बेसल सेल म्हणतो किंवा सस्पेन्सर इनिशियल सेल. नाव सस्पेन्सर इनिशियल सेल का, कारण की पुढे जाऊन हा सस्पेन्सरच्या रूपात कन्वर्ट होईल, म्हणून त्याला सस्पेन्सर इनिशियल सेल असं आपण म्हणतो. त्याच्या वरचा जो असतो टुवर्ड्स चलाजल एंड, त्याला आपण टर्मिनल सेल किंवा एम्ब्रियोनल इनिशियल सेल असं म्हणतो. एम्ब्रियोनल इनिशियल सेल का, कारण की तो एम्ब्रियोला त्याचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होतं. ओके, सो हा जो आहे 2 सेल स्टेज आहे, खालचा बेसल सेल आणि वरचा टर्मिनल सेल. ओके, नाव खालचा जो बेसल सेल आहे आपण एक एक करून प्रत्येकाचं डिव्हिजन बघू. नाव सध्यासाठी खालचा जो बेसल सेल आहे तो ट्रान्सवर्स डिव्हिजन होतात त्याच्यामध्ये. ट्रान्सवर्स म्हणजे एका पाठोपाठ खालच्या खाली. ओके, ट्रान्सवर्स डिव्हिजन होऊन एक मोठा सस्पेन्सर बनतो विच इज ऑफ 6 to 10 सेल्स. 6 ते 10 सेल्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि एक सस्पेन्सर बनतो. सर्वात शेवटचा जो सेल असतो सस्पेन्सरचा त्याला आपण हॉस्टोरियम असं म्हणतो आणि वरचा जो असतो पार्ट, वरचे जे 6 ते 10 सेल्स आहेत त्याला आपण सस्पेन्सर म्हणतो. नाव सस्पेन्सर आणि हॉस्टोरियमचं काम काय असतं, टू पुश द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. ओके, जर तुम्ही डायग्राम बघितले ओव्ह्यूलचे तर एग असतो सिच्युएटेड खाली टुवर्ड्स मायक्रोपाईल. सो त्याला एक जस्ट सेंटर मध्ये पुश देतो खालनं वरती, तो त्याचं काम असतं. सस्पेन्सरचं आणि हॉस्टोरियमचं काम असतं त्याला एक जस्ट पुश द्यायचं आणि एक मध्ये सिच्युएट करायचं. नाव हे झालं आपलं बेसल सेलचं. नाव आता आपण टर्मिनल सेलचं बघू, टर्मिनल किंवा एम्ब्रियोनल इनिशियल सेल. नाव टर्मिनल किंवा एम्ब्रियोनल सेल्स मध्ये परत ट्रान्सवर्स डिव्हिजन्स होतात आणि ते कसेही होतात, कुठल्या प्लेन्स मध्ये होत नाही आणि एक मास फॉर्म होतो. ओके, त्याला आपण ग्लोब्युल असं म्हणतो आणि एक ग्लोब्युलर स्टेज पण येते, तर पुढे आपण त्याच्याबद्दल पण बोलू. तर पहिले
एका सेलचे 2 होतात, दोघांचे 4, 4चे 8 आणि 8चे 16. ओके, सो हा मायटॉसिस आहे, म्हणून हे जे एक्सपोनेन्शियल इन्क्रीज होत जातं. एकाचे 2, दोघांचे 4, 4चे 8. 2 सेल स्टेज पहिला येतो, नंतर येतो 4 सेल, त्याला आपण क्वाड्रंट स्टेज पण असं म्हणतो. मग येतो 8 सेल स्टेज, त्याला आपण ऑक्टंट असं म्हणतो. ओके, नाव इकडे तुम्ही बघू शकता, हा क्वाड्रंट आणि ऑक्टंट मी ऍक्च्युली एकाच स्टेप मध्ये कंबाईन केलेला आहे. हा जे 4 सेल्स आहेत, ह्याला आपण क्वाड्रंट म्हणतो, आणि हेच 4 सेल्स मागच्या बाजूला पण असतात, म्हणून त्याला आपण ऑक्टंट सेल्स पण म्हणतो. नाव फॉर रिप्रेझेंटेशन आपण इकडे बघू शकता, इकडे पुढे 4 सेल फेस्ड आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे सस्पेन्सरचा जो सर्वात वरचा सेल आहे, सर्वात पहिला सेल जो अटॅच्ड असतो प्रो एम्ब्रियोला, तो जो सेल आहे त्याला आपण हायपोफायसिस म्हणतो. आणि पुढे जाऊन हा जो हायपोफायसिस आहे, दॅट गिव्स राईज टू रॅडिकल आणि रूट कॅप. ओके, सो ह्याच हायपोफायसिसचा पुढे जाऊन सेल डिव्हिजन्स होतात आणि त्याचं रूपांतर रूट कॅप आणि रॅडिकल मध्ये होतो. नाव इकडून पुढे जे सेल डिव्हिजन्स होतात, ते फक्त प्रो एम्ब्रियो मध्ये होतात, वरच्या भागामध्ये. वाईल खालचा जो सस्पेन्सर आणि होस्टोरियम आहे, तो तसाच राहतो, त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन्स होत नाही. सो कंपॅरेटिव्हली बघायला गेलं ना, तर वरचा जो भाग आहे, हा ग्लोब्यूल, तो मोठा होत जातो, आणि वाईल छोटा खालचा जो भाग आहे, तो तसाच राहतो. आता ग्लोब्युलर स्टेज येतो ऑक्टंट नंतर. नाव ग्लोब्युलर स्टेज मध्ये मी जसं बोललो, हे कुठल्याही प्लेन्स मध्ये होतात, पण ग्लोब्युलर स्टेज मध्ये पेरिक्लिनल डिव्हिजन होतात. पेरिक्लिनल डिव्हिजन्स म्हणजे हा जो 4 सेल्स आहेत, ह्याच्या फक्त एक वरती अजून एक सेल डिव्हिजन होतो, आणि तो जो सेल आहे तो सिच्युएट होतो ह्याच्या जस्ट वरती, वरच्या साईडला. ओके, सो बाहेरच्या साईडला सेल्स, नवीन जे सेल्स आहेत ते बाहेरच्या साईडला येतात, आणि त्याला आपण पेरिक्लिनल डिव्हिजन्स असं म्हणतो. ओके, सो पेरिक्लिनल डिव्हिजन झाल्यानंतर एक डर्मॅटोजेन फॉर्म होतो. डर्मॅटोजेन लेटर ऑन पुढच्या स्टेज मध्ये, दॅट गिव्स राईज टू एपिडर्मिस. एपिडर्मिस जो बाहेरचा लेअर असतो एम्ब्रियोचा, त्याला आपण एपिडर्मिस म्हणतो. त्याचं रूपांतर एपिडर्मिस मध्ये होतं. नाव तुम्ही इकडे बघू शकता, वरचे जे सेल्स आहे प्रो एम्ब्रियोचे, त्याला आपण अप्पर टायर म्हणतो, आणि खालचे जे सेल्स आहेत त्याला जर तुम्ही ट्रान्सवर्सली कट केला, तर वरचे अप्पर टायर आणि खालचे लोअर टायर. नाव अप्पर टायरचे जे सेल्स आहेत ते प्ल्युम्युल आणि कॉटिलिडॉन्स मध्ये कन्व्हर्जन होतं, त्यांचं रूपांतर कॉटिलिडॉन्स आणि प्ल्युम्युल मध्ये होतं अप्पर टायरचे सेल्सचं. वाईल लोअर सेल्स जे असतात ते हायपोकॉटाइल, रूट कॅप आणि रूट कॉर्टेक्स मध्ये त्यांचं रूपांतर होतं. नाव इकडून पुढे जे सेल्स डिव्हिजन्स होतात, जसं मी बोललो सस्पेन्सर मध्ये नाही होत, फक्त प्रो एम्ब्रियो मध्ये होतात. नाव प्रो एम्ब्रियो मध्ये हायपोफायसिस आहे. हायपोफायसिसचा जो सेल आहे सगळ्यात वरचा, त्याच्यामध्ये एकाचे 2 होतात, दोघांचे 4, 4चे 8 सेल्स होतात, आणि 8 सेल्स मध्ये वरचे जे 4 सेल्स आहेत ते रूट कॉर्टेक्सला रूपांतर होतं त्यांचं, वाईल खालचे जे 4 सेल्स आहेत त्याचं रूपांतर रूट कॅप मध्ये होतो. नाव आफ्टर ग्लोब्युलर पुढचे जे स्टेजेस आहेत ते ट्रायंग्युलर, हार्ट, टॉर्पिडो आणि मॅच्युअर एम्ब्रियो. तर ह्याचं पण आपण जाणून घेऊ हे स्टेजेस काय आहेत. तर वरचा जो मास आहे, मी जसं बोललो, तो एक्सपांड होत जातो मायटोसिसने, आणि तो एक हार्ट शेप बनतो. हा जो तुम्हाला दिसतोय एक हार्ट शेप आहे. पहिला जो ट्रायंग्युलर आहे, नंतर हार्ट होतो. तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही, जस्ट कॉटिलिडॉन्स जे असतात प्रो एम्ब्रियोचे, ते स्टार्ट व्हायला सुरुवात झाली. नंतर येतो हार्ट शेप. हार्ट शेप मध्ये तुम्हाला जे कॉटिलिडॉन्स आहे क्लिअरली तुम्हाला इकडे विजिबल दिसतात. ओके, हार्ट शेप नंतर येतो टॉर्पिडो शेप. टॉर्पिडो शेप पण असा सरळ असतो, लिटिल बिट हार्ट आणि मॅच्युअर एम्ब्रियोच्या मधला स्टेज जो असतो तो टॉर्पिडो असतो, आणि लेटर ऑन फायनली होतो तो मॅच्युअर एम्ब्रियो होतो. नाव जे कॉटिलिडॉन्स असतात वरच्या साईडला टॉर्पिडो स्टेज मध्ये, त्याचं वजन जरासं वाढतं, आणि तो एक असा एक टिल्ट बनतो. टिल्ट होऊन गोल फिरून खाली येतो,
लॅटरल साइडला त्याचं रूपांतर होतं. ओके, सो त्याला जो नाव दिलंय ते हॉर्सशू, म्हणजे घोड्याच्या नाल सारखा तो एक दिसतो, त्याचा आकार असतो, म्हणून त्याला हॉर्सशू स्टेज असं म्हणलं जातं किंवा मॅच्युअर एम्ब्रियो. इकडेच वेगवेगळे पार्ट्स आपण बघून घेऊ. नाव हे जे दोन दिसतात जे लॅटरली टर्न झालेले आहेत, तर याला कॉटिलिडॉन्स असं म्हणलं जातं. ओके, सो ॲज दिस इज डायकॉट, हा एक डायकॉट एम्ब्रियो आहे, म्हणून इकडे दोन कॉटिलिडॉन्स आहे. दोन कॉटिलिडॉन्सच्या मधला जो पार्ट असतो तो प्ल्युम्यूल असतो. सो प्ल्युम्यूल जो असतो त्याचं रूपांतर नंतर प्रायमोडियल लीफ मध्ये होतं. ओके, आणि त्याच्यानंतर स्टेम आणि लीफ मध्ये. देन हा जो बाहेरचा लेअर आहे तो एपिडर्मिस आहे. सो एपिडर्मिस आपण बघितलंच होतं की डर्मॅटोजन जो प्रो एम्ब्रियो मध्ये असतो त्याचं रूपांतर एपिडर्मिसचं होतं. सो एपिडर्मिस हा सर्वात बाहेरचा आउटर मोस्ट लेअर ऑफ एम्ब्रियो असतो. ओके, त्याच्यानंतर हायपोफायसिसच्या अबव हा जो आहे तो रॅडिकल आहे. ओके, सो रॅडिकल गिव्स राइज टू रूट. नाव मोनोकॉट मध्ये एम्ब्रियो डेव्हलपमेंट सेमच असते दॅट ऑफ डायकॉट मध्ये, फक्त जो डिफरन्स असतो तो ऑक्टन स्टेज नंतर येतो. दॅट मीन्स ऑक्टन स्टेज पर्यंत जे डिव्हिजन्स होतात ते सेमच होतात मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये, पण नंतरचे जे डिव्हिजन्स असतात ऑक्टन नंतरचे ते मोनोकॉट मध्ये जरा डिफरंट असतात. ओके, सो इकडे मोनोकॉट मध्ये जसा हा मोनोकॉटिलिडॉन आहे त्याच्यामध्ये फक्त एकच कॉटिलिडॉन आहे. ओके, आणि मोनोकॉट मधला जो कॉटिलिडॉन असतो त्याला आपण स्कुटेलम म्हणतो. ओके, नाव अपार्ट फ्रॉम दॅट मोनोकॉटिलिडॉन मध्ये जो प्ल्युम्यूल असतो तो एक साइडला असतो, लॅटरल पोझिशनला असतो, वाईल तुमचा जो कॉटिलिडॉन आहे तो टर्मिनल पोझिशनला असतो, मध्ये असतो, टर्मिनल पोझिशनला. ओके, वन मोर थिंग, आणखीन एक गोष्ट म्हणजे कोलिओप्टाईल आणि कोलिओरायझा म्हणून एक दोन आणखीन एक गोष्ट किंवा टर्म्स असतात ह्याच्यामध्ये मोनोकॉटिलिडॉन मध्ये. तर ते काय असतात, ते एक प्रोटेक्टिव्ह शीट असतात. ओके, सो प्रोटेक्टिव्ह शीट म्हणजे ते प्रोटेक्शन देतात प्ल्युम्यूलला आणि रॅडिकलला. सो प्ल्युम्यूलचा जो प्रोटेक्टिव्ह शीट असतो त्याला आपण कोलिओप्टाईल असं म्हणतो, वाईल प्रोटेक्टिव्ह शीट ऑफ रॅडिकल त्याला कोलिओरायझा असं म्हणतो. ओके, नाउ वन्स हे सगळे जेव्हा एम्ब्रियो आहे डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर फायनली ओव्ह्यूल जो आहे तो ट्रान्सफॉर्म होतो सीड मध्ये, आणि ओव्हरी जी आहे पूर्ण मोठी दॅट कंटेन मेनी ओव्ह्यूल्स, तो ट्रान्सफॉर्म होतो फ्रूट मध्ये. तर आता आपण सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट बघूया. नाव प्लांट्सला फ्युचर जनरेशन कायम ठेवण्यासाठी रिप्रोडक्शन एक महत्वाची स्टेप आहे. ओके, रिप्रोडक्शन करण्यासाठी त्यांना पॉलिनेट करावं लागेल, पॉलिनेशन करून फर्टिलाइज करावं लागेल, फर्टिलाइज झाल्यानंतर सीड आणि फ्रूट मध्ये रूपांतरही करावं लागेल. सो सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट ही एक अहम किंवा एक क्रुशियल स्टेप आहे रिप्रोडक्शन मध्ये. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण एम्ब्रियो डेव्हलपमेंट मध्ये बघितलं शेवटच्या वेळी, जेव्हा एम्ब्रियो ट्रान्सफॉर्म होतो एका मॅच्युअर एम्ब्रियो मध्ये, तेव्हा जो ओव्ह्यूलचा जो पार्ट आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू सीड, वाईल जो कंप्लीट ओव्हरी आहे दॅट इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू फ्रूट. ओके, सो एका फ्रूट मध्ये एक ओव्ह्यूल असू शकतो किंवा मल्टिपल ओव्ह्यूल सुद्धा असू शकतात. सो इकडे तुम्ही बघू शकता हा एक ड्रॅगन फ्रूट आहे, आणि या ड्रॅगन फ्रूट मध्ये मल्टिपल ब्लॅक सीड्स तुम्हाला बघायला मिळतात. सो ओके, सो हे जे ब्लॅक सीड्स आहेत हे पहिले ओव्ह्यूल होते आणि त्यांचं रूपांतर सीड्स मध्ये झालेलं आहे, वाईल ही एक कंप्लीट ओव्हरी होती. ओके, आणि त्याचं रूपांतर एका फ्रूट मध्ये झालेलं आहे. हे जे बाहेर तुम्हाला कोटिंग दिसतीये, हे जो एपिडर्मिस आहे, सो हा एक सीड कोट आहे. सो हा जो होता पहिला एंटिग्युमेंट्स होते, ओव्हरीचे जे एंटिग्युमेंट्स होते प्रोटेक्टिव्ह शील्ड, आता ते ट्रान्सफॉर्म झाल्यात मॅच्युअर सीड कोट मध्ये. आणि हे जे सीड्स आहेत या सीड्स, प्रत्येक सीड मध्ये एक एम्ब्रियो आहे, आणि प्रत्येक सीड मध्ये क्षमता आहे की तो एका प्लांट मध्ये त्याचं रूपांतर करू शकतो.
मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये फूड्स जे स्टोर होतात ते वेगवेगळ्या पद्धतीने स्टोर होतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने यूज केले जातात. तर आपण बघूयात ते कसे यूज केले जातात. मोनोकॉट मध्ये आपण पाहिलंच होतं की जो एक सिंगल कॉटिलेडॉन असतो त्याला आपण स्कुटलम असं म्हणतो मोनोकॉट मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण इकडे मेजचा एक सीड घेऊ. मेजचा एक दाना जो असतो तो एक सीड असतो. तो कम्प्लीट एक ओव्हरी असते. सो एक सीड घेतलं तर आपल्याला इकडे एंडोस्पर्म असतो आणि त्याच्या खाली जो असतो तो स्कुटलम असतो. सो स्कुटलम हा एक मोनोकॉटिलिडॉन मधला एक कॉटिलिडॉन असतो. ओके. नाव हा जो स्कुटलम असतो हा कनेक्टेड असतो डायरेक्टली एम्ब्रियोशी वाया वॅस्क्युलर टिश्यू. ओके. सो वॅस्क्युलर टिश्यू आपल्याला माहिती आहे झायलम आणि फ्लोएम असतात. ओके. सो झायलम कंडक्ट्स वॉटर while phloem conducts food. ओके. सो हे जे वॅस्क्युलर बंडल्स असतात स्कुटलम आणि एम्ब्रियोच्या मध्ये असतात. दुसरी गोष्ट मोनोकॉट्स मध्ये एक लेयर असतो एंडोस्पर्मच्या अवतीभवती एक लेयर असतो. सिंगल सेल्स असतात पॅरलरली एकाला एकमेकांना जोडून असतात आणि सिंगल सेल्स असतात. त्याला आपण एलिरोन लेयर असं म्हणतो. ओके. सो हे जे एलिरोन लेयर असतात ते सर्टन डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रेट करतात. हे जे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतात that helps in breakdown of starch किंवा प्रोटीन्स किंवा लिपिड्स जे काय एंडोस्पर्म मध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू स्टोर असते ते ब्रेकडाऊन करते. सपोज स्टार्च असेल तर त्याला ब्रेकडाऊन करणार ग्लुकोज किंवा छोट्या मोनोसॅकराइड्स मध्ये. सो हे जे कार्बोहायड्रेट प्रोटीन्स किंवा लिपिड्स जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असतात आणि बेसिक फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स असतात तो यूज करू शकतो कोण एम्ब्रियो. सो हे जे वन्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर हा जो स्कुटलम असतो तो ऍब्सॉर्ब करून घेतो वाया वॅस्क्युलर टिश्यू. ओके. सो स्कुटलम रादर देन बीइंग अ स्टोर्ड काय म्हणतात आपलं एक स्टोर्ड फूड रिझर्व इट इज अन ऍब्सॉर्बेटिव्ह मटेरियल. म्हणजे तो एक फूड स्टोर करण्याचा ऑर्गन नसून तो एक ऍब्सॉर्बेटिव्ह मटेरियल आहे. म्हणजे जे फूड प्रेझेंट असतं एंडोस्पर्म मध्ये तो ऍब्सॉर्ब करून एम्ब्रियोला नरिश करतो. ओके. सो तुम्ही इकडे बघू शकता हा जो आहे तो एलिरोन लेयर आहे. हा स्कुटलम आहे आणि इकडे एक एम्ब्रियो आहे कम्प्लीट. ओके. सो हा स्कुटलम हा एंडोस्पर्म मधले जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असते न्यूट्रिटिव्ह एनर्जी असते तो ऍब्सॉर्ब करून एम्ब्रियोला प्रोव्हाइड करतो. डायकॉट मध्ये पण सेम याच पद्धतीने वॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट असतो पण त्याच्यामध्ये दोन कॉटिलिडॉन्स असतात इन्स्टेड ऑफ सिंगल कॉटिलिडॉन. ओके. सो डायकॉट मध्ये पण दोन कॉटिलिडॉन वॅस्क्युलर टिश्यू विच इज फ्लोएम आणि झायलम डायरेक्टली कनेक्टेड विथ एम्ब्रियो. सो एम्ब्रियोशीच्या कॉन्टॅक्ट मध्ये वॅस्क्युलर टिश्यू असतो आणि वॅस्क्युलर टिश्यू कॉन्टॅक्ट मध्ये असतो एंडोस्पर्म. सो एंडोस्पर्म मधनं जे काय न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे ते ऍब्सॉर्ब केला जातो आणि एम्ब्रियोला प्रोव्हाइड केला जातो. सो काही सीड्स मध्ये हा जो एंडोस्पर्म आहे एक छोटासा पार्ट कंझ्युम होतो एम्ब्रियो डेव्हलपमेंट साठी. सो एम्ब्रियो आहे थोडासा पार्ट एंडोस्पर्मचा कंझ्युम करतो फॉर द डेव्हलपमेंट. नाव या सीड्स मध्ये जो एंडोस्पर्म आहे तो क्लिअरली विजिबल असतो. म्हणजे तुम्ही लिटरली तो बघू शकता हा एंडोस्पर्म आहे आणि हा सीड आहे आणि हा कॉटिलिडॉन आहे. त्याला आपण एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. नाव त्याचे काही उदाहरणे आहेत तुम्ही बघू शकता. टोबॅको निकोशियाना टबॅकम ज्याला आपण टोबॅको बोलतो किंवा तंबाखू. तर ह्या प्लांट मध्ये सेम एंडोस्पर्मिक सीड्स असतात. नेक्स्ट आहे सोलॅनम लायकोस्पेरिकम टोमॅटो. यामध्ये पण सेम एंडोस्पर्मिक सीड असतात. आणि एक उदाहरण म्हणजे एंडोस्पर्मिक सीडचं एक मेज पण आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये एंडोस्पर्म जो असतो तो क्लिअरली विजिबल असतो. आणि सेम ह्याच्यामध्ये जो ते दोन कॉटिलिडॉन्स असतात दे ऍक्ट्स ऍज अ ऍब्सॉर्बेटिव्ह मटेरियल. तो ऍब्सॉर्ब करतो एंडोस्पर्म पासून आणि प्रोव्हाइड करतो एम्ब्रियोला. सेकंड आहे तो नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे.
नॉन एंडोस्पर्मिक सीड मध्ये काय होतं, ड्युरिंग एम्ब्रियो डेव्हलपमेंट कम्प्लीट एंडोस्पर्मची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ती यूज केली जाते फॉर द डेव्हलपमेंट आणि ती रिमोबिलाइज होते, म्हणजे एंडोस्पर्म मधनं मोबिलाइज होऊन कॉटिलिडॉन्स मध्ये स्टोअर केली जाते आणि ह्याला आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणतो, कारण की त्याच्यामध्ये एंडोस्पर्म विजिबल नसतो. आणखी ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पायसम सटायवम किंवा आपण त्याला वटाणा सुद्धा म्हणतो. सो वटाण्यामध्ये असे दोन कॉटिलिडॉन्स असतात, मेजर कॉटिलिडॉन्स असतात हे दोन, त्याच्यामध्ये एंडोस्पर्म तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो कॉटिलिडॉन्स मध्येच मेजॉरिटी ऑफ द न्यूट्रिशन प्रेझेंट असतं. आता आपण सीडचे वेगवेगळे पार्ट्स पाहूयात. नाव सीड जो असतो तो प्रिव्हियसली एक ओव्ह्यूल असतो आणि ओव्ह्यूलला वेगवेगळे इंटिग्युमेंट्स असतात प्रोटेक्शन साठी. ओके, सो तेच जे इंटिग्युमेंट्स असतात त्याचं रूपांतर पुढे जाऊन सीड कोट मध्ये होतं. ओके, नाव सीड कोट जो असतो त्याला दोन भागांमध्ये डिवाइड केलं जातं. पहिला जो असतो तो टेस्टा आणि दुसरा असतो टेगमेंट. टेस्टा जो असतो तो बाहेरचा आउटर कोट असतो, वाइल टेगमेन जो असतो तो आतमधला इनर कोट असतो. सो हा इनर कोट टेगमेन आहे आणि हा बाहेरचा टेस्टा आहे. पुढे हा जो असतो एम्ब्रियोनिक ऍक्सिस किंवा एक प्लांट म्हणूया आपण, छोटासा जो एम्ब्रियोनिक प्लांट आहे, तर त्याचं 3 भागांमध्ये भागांतर होतं. सो ते 3 भाग असे असतात. प्ल्युम्यूल, हा जो प्ल्युम्यूल आहे, प्ल्युम्यूल कन्सिस्ट ऑफ, प्ल्युम्यूल इज फर्दर डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स. पहिला एपिकोटाइल आहे, एपिकोटाइल नंतर यंग लीव्स आहेत, हे एपिकोटाइल यंग लीव्स, आणि तिसरा येतो शूट अपायकल मेरिस्टेम आहे. नंतर आहे तो हायपोकोटाइल. हायपोकोटाइल मीन्स जस्ट बिलो दी कॉटिलिडॉन्स. ओके, आणि तिसरा जो आहे तो रॅडिकल. नाउ रॅडिकल गिव्ह राइज टू रूट. रूट मध्ये त्याचं नंतर कन्व्हर्जन होतं. हायपोकोटाइल जो असतो दॅट गिव्ह राइज टू स्टेम, तो जस्ट अबाव असतो रॅडिकलच्या. आता मोनोकॉट्स मध्ये आणि डायकॉट्स मध्ये वेगवेगळा हायपोकोटाइल असतो. ओके, सो डायकॉट मध्ये हा जो हायपोकोटाइल आहे हा जर्मिनेशनच्या वेळेस अबाव येतो, म्हणजे असा हुक बनतो, असा एक प्ल्युम्यूल हुक बनतो, म्हणजे थोडासा राईज होतो आणि त्याच्यामध्ये एलॉंगेशन होतं आणि दॅट गिव्स राईज टू शूट. वाईल मोनोकॉट मध्ये तो जमिनीच्या वरती येत नाही. डायकॉट मध्ये जमिनीच्या वरती येतो, पण मोनोकॉट मध्ये तो जमिनीच्या वरती येत नाही, कारण त्यामध्ये एलॉंगेशन होत नाही. तर हा तुम्ही इकडे बघू शकता, हा एक बीनचा सीड जर्मिनेशन आहे आणि हा जो आहे तो हायपोकोटाइल आहे. सो हा जमिनीच्या वरती आलेला आहे बिकॉज ऑफ सेल एलॉंगेशन. सेल एलॉंगेशन त्याच्यामध्ये झालंय म्हणून तो वरती आलाय आणि एक असा एक प्ल्युम्यूल हुक तयार झालेला आहे. सो हा या पद्धतीचा जो जर्मिनेशन आहे तुम्हाला कुठल्याही बीन्स मध्ये, डाळींमध्ये बघायला मिळेल. आता आपण सीड जर्मिनेशन विषयी बोलू थोडं. आता सीड, बरेचशा सीड्स मध्ये सीड डॉर्मन्सी म्हणून हा एक प्रकार असतो. नाव सीड डॉर्मन्सी म्हणजे काय? सीड डॉर्मन्सी म्हणजे एक एव्होल्युशनरी अडॅप्टेशन आहे प्लांट्सचं, जेणेकरून एका कालावधीसाठी सीड जर्मिनेट होत नाही, त्याचं इनिबिशन होतं जर्मिनेशन. तर काही सीड्स असतात जे महिने महिने ग्रो होत नाही, जर्मिनेट होत नाही, काही वर्ष ग्रो होत नाही आणि काही तर 50-50 वर्ष पण ग्रो होत नाही. या दरम्यान त्यांची जी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे, त्यांची मेटाबॉलिक क्षमता जी आहे ती एकदम लो असते, चालू असते पण एकदम लो असते ती. तर हे प्लांट्स मध्ये सीड डॉर्मन्सी हा प्रकार का असतो? तर हा एक इकोलॉजिकल अडॅप्टेशन आहे, जसं मी बोललो. हा काय करतो, सीड्सला वाचवतो. कशापासून? अनफेवरेबल कंडिशन्स पासून. जेव्हा बाहेरची एन्व्हायरमेंट जो असतो, एन्व्हायरमेंट प्रकृती जी असते बाहेरची, ती थोडीशी चांगली नसेल ग्रो होण्यासाठी, म्हणजे जो फेवरेबल नसेल, तर त्यामध्ये सीड्स ग्रो होणार नाही, कारण की ग्रो झाले तर ते जगू शकणार नाही. म्हणून
हा सीड डॉर्मन्सी हा एक एव्होल्युशनरी अडॅप्टेशन आहे जो प्लांट्स मध्ये घडवून आणलेला असतो. आणि जेव्हा हेच जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ते फेवरेबल होतात तेव्हा हेच सीड्स पुन्हा ग्रो व्हायला सुरुवात होतात. आता हे जे फेवरेबल फॅक्टर्स आहेत ते काय असू शकतात? ते मॉइश्चर पण असू शकतो, लाईट पण असू शकतो, वेगवेगळे पिरियड्स ऑफ लाईट, कोल्ड पण असू शकतो. जर बर्फ पडला तर काही सीड्स ग्रो होतात, फायर पण असू शकतो. हे वेगवेगळे फॅक्टर्स फिजिकल एन्व्हायरमेंटल वेगवेगळे असू शकतात. जर तुम्ही बघितलं तर पावसाळ्यांमध्ये बरेचसे सीड्स ग्रो व्हायला सुरुवात होतात कारण की तो एक मॉइश्चर त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि जे सीड्स ज्या सीड्स मध्ये डॉर्मन्सी असते आणि त्यांना मॉइश्चर सेन्सिंग ॲबिलिटी असते ते लगेच ग्रो व्हायला सुरुवात होतात. दुसरी गोष्ट म्हणजे जंगलांमध्ये जेव्हा आग लागते, फायर होतो, त्यावेळी सुद्धा आग विझल्यानंतर बरेचसे सीड्स ग्रो व्हायला लागतात. यांपैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे युकलिप्टस, निलगिरी आपण त्याला मराठीमध्ये असं बोलतो. तर युकलिप्टसचे जे सीड्स असतात ते बाहेरनं टफ असतात. जेव्हा आग लागते जंगलामध्ये तर ते सीड कोट जळून जातो. सीड कोट जळल्यानंतर तेव्हा त्याच्यामध्ये काही परिवर्तन होतं आणि तो सीड ग्रो होतो. तर हे अगेन सीड डॉर्मन्सीचं एक अडॅप्टेशन आहे जेणेकरून अनफेवरेबल कंडिशन्स अवॉइड करून फेवरेबल कंडिशन्स मध्येच तो सीड्स ग्रो होतो. सो ही जी सीड डॉर्मन्सी असते ही ब्रेक पण करू शकतो आपण. सो ब्रेक करण्यासाठी काही पद्धती असतात, काही टेक्निक्स असतात. ही नॅचरल पण असतात आणि काही आर्टिफिशियल पण असतात. त्यांपैकी एक वर्नलायझेशन म्हणून ट्रीटमेंट आहे ज्याला कोल्ड ट्रीटमेंट पण असं बोलतो आपण. सो जे सीड्स विच आर फ्रॉम टेम्परेट रिजन, कोल्ड रिजन पासून जे असतात झाडं जे असतात त्यांना कोल्ड ट्रीटमेंट द्यावी लागते. जसं रोज झालं, ऍपल झालं, हे जे झाडं असतात त्यांना थोडी कोल्ड ट्रीटमेंट लागते जर्मिनेट होण्यासाठी. त्यांपैकी काही सीड्स असे पण असतात जे हॉट वेदर मध्ये ग्रो होतात म्हणून त्यांना हॉट ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि काही सीड्स असे असतात ज्यांना स्कॅरिफिकेशन ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यामध्ये काय होतं, काही सीड्सचे कोट जो असतो बाहेरचा कोट, जसं मी बोललो युकलिप्टसचा जाड असतो, तो जोपर्यंत त्याच्यामध्ये झीज होत नाही किंवा तो कमी होत नाही ते सीड्स डॉर्मंट स्टेज मध्येच राहतात. सो त्या सीड्स मध्ये स्कॅरिफिकेशन ट्रीटमेंट द्यावी लागते. तर स्कॅरिफिकेशन ट्रीटमेंट देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे. जसं तुम्ही गरम पाण्यामध्ये त्याला सोक करू शकता 10 ते 15 मिनिटं किंवा त्याला ऍसिड वॉश देऊ शकतो. ऍसिड काय करतो, बाहेरचा लेयर जरा कमी करतो. सो वन ऑफ दॅट ट्रीटमेंट तुम्ही बघितलं असेल, टॅमरिनचे जे सीड्स असतात, चिंचाचे जे सीड्स असतात ते बाहेरनं एकदम टफ असतात. ते जर्मिनेट करण्यासाठी त्यांना वेदरिंगचा प्रोसेस थ्रू जावं लागतं. ओके, तो सहसा जर्मिनेट होत नाही. एक तर वेदरिंग, ऍसिड वॉश किंवा बरेच पद्धती आहे जेणेकरून सीड कोट जो आहे तो कमी होतो. असे पण काही सीड्स आहेत जे पशूंच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मधनं जातात जेणेकरून ऍसिड वॉश मिळतो आणि ती बाहेर निघाल्यानंतर ते जर्मिनेट होतात. सो until and unless they are not passed through digestive tract, they are not grown. आता आपण फ्रूटचे टाइप्स आणि पार्ट्स पाहूयात. जेव्हा एका ओव्हरीचं रूपांतर एका फ्रूट मध्ये होतं तेव्हा त्यामध्ये मल्टिपल ओव्ह्यूल्स पण असू शकतात आणि एक ओव्ह्यूल पण असू शकतो. सो आता आपण पाहूया की वेगवेगळे प्रकारचे फ्रुट्स काय असतात. ओके, सो डिपेंडिंग ऑन त्यांचं डिव्हिजन, त्यांचं डेव्हलपमेंट, 4 प्रकारचे फ्रुट्स असतात. सिंपल फ्रूट, ऍग्रीगेट फ्रूट, मल्टिपल फ्रूट आणि ऍसेसरी फ्रूट. तर आपण बघूया की काय असतं. पण त्याआधी आपण जाणून घेऊ की जस्ट रिव्हिजन करू की कार्पेल्स काय असतात. तुम्ही पाहिलंच असेल डिफरंट पार्ट्स ऑफ दी फ्लावर. फ्लावर मध्ये स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी हा जो पार्ट आहे त्याला आपण कार्पेल म्हणतो. सो एका फ्लावर मध्ये फ्यूज कार्पल्स पण असतात, सिंगल कार्पेल पण असतो आणि मल्टिपल फ्लावर्स मध्ये मल्टिपल कार्पल्स पण असतात. ओके, आता जेव्हा एक फ्रूट एका सिंगल कार्पेल पासून डेव्हलप होतो
सिंगल कार्पेल ऑफ अ सिंगल फ्लावर. एका फ्लावर मध्ये एक कार्पेल असणारा, त्या कार्पेल पासून जेव्हा एक फ्रूट डेव्हलप होतो त्याला आपण सिंपल फ्रूट असं म्हणतो. आणि दिस इज व्हेरी गुड एक्झाम्पल. ड्राय फ्रुट्स जे असतात आपले बदाम, आल्मंड, अरेका नट वगैरे, त्यामध्ये एका कार्पेल पासूनच, एका फ्लावरच्या एका कार्पेल पासूनच फ्रूट डेव्हलप होतो आणि त्याला आपण सिंपल फ्रूट असं म्हणतो. दुसरा आहे ऍग्रीगेट फ्रूट. नाव ऍग्रीगेट फ्रूट मध्ये काय होतं, वेगवेगळे कार्पल्स जे असतात एकाच फ्लावरचे, एकाच फ्लावर मध्ये मल्टिपल कार्पेल्स पण असतात, ते सगळे कार्पल्स फ्यूज होतात. ते फ्यूज झाल्यानंतर एक मॅच्युअर फ्रूट बनतो आणि त्याला आपण ऍग्रीगेट फ्रूट असं म्हणतो. नाव दिस टाइप ऑफ फिनॉमिनन हे तुम्हाला बघायला मिळेल मोस्ट ऑफ दी बेरीज मध्ये. बेरीज जे असतात, वेगवेगळे बेरीज, त्यांमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. सो हा एक ब्लूबेरी आहे. सो तुम्हाला इकडे बघू शकता वेगवेगळे एक एंटायर फ्रूट जनरेट झालाय फ्रॉम मल्टिपल कार्पल्स. नेक्स्ट आहे मल्टिपल फ्रूट. नाव मल्टिपल फ्रूट मध्ये काय होतं, जो इनफ्लोरसन्स असतो एंटायर फ्लावरचा जो गुच्छा असतो झाडांमध्ये, तो फ्यूज होऊन जातो काही प्लांट्स मध्ये आणि तो फ्यूज होऊन एक एंटायर फ्रूट देतो. नाव अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ दिस इज पाइनएपल. हा एक मल्टिपल फ्रूटचा एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, वेगवेगळे जे फ्लावर्स आहेत ते एकत्र येतात आणि फ्यूज होतात टुगेदर, आणि फ्यूज झाल्यानंतर त्याचं रूपांतर एका सिंगल फ्रूट मध्ये होतो. नेक्स्ट आहे ऍसेसरी फ्रुट्स, समटाइम्स कॉल्ड एज फॉल्स फ्रूट. खोटा फ्रूट पण याला म्हणला जातो काही वेळेला, बिकॉज इट इज फॉल्स, बिकॉज तो कार्पल्स फ्यूज नाही होत किंवा त्याच्यामध्ये फ्लोरसन्स फ्यूज नाही होत. त्यामध्ये वेगळे नॉन एसेसरी वोल्स जे असतात फ्लावरचे नॉन एसेसरी वोल्स काय काय असतात आपले, करोला, कॅलेक्स, पेडिसल, खाली जो रिसेप्टिकल, हायपॅन्थियम वगैरे असतात ना, ते फ्यूज होतात. सो फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये ओव्हरी किंवा दुसरं काही फ्यूज होत नाही, त्याच्यामध्ये दुसरे जे नॉन एसेसरी वोल्स असतात ना ते फ्यूज होतात, म्हणून याला नावच असं दिलंय ऍसेसरी फ्रुट्स. फॉर एक्झाम्पल ऍपल. ऍपल मध्ये कार्पेल फ्यूज होत नाही, पण हायपॅन्थियम जो असतो, बेस जो असतो करोलाचा बेस, आपण त्याला हायपॅन्थियम म्हणतो, सो तो फ्यूज होतो आणि गिव्स राईज टू अ ऍपल. अनदर एक्झाम्पल इज स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी तुम्ही खाल्लीच असेल सगळ्यांनी. स्ट्रॉबेरी मध्ये रिसेप्टेकल जो असतो, रिसेप्टेकल इज अ पार्ट, स्टॉक म्हणू शकतो आपण, फ्लावरचा खालचा भाग स्टॉक असतो, तर तो रिसेप्टेकल फ्यूज होतो आणि गिव्स राईज टू अ स्ट्रॉबेरी. आता आपण वेगवेगळे पार्ट्स पाहूयात एका फ्रूटचे. ओके, नाव फ्रूटचे 3 पार्ट्स असतात, एक्झोकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प. तुम्ही इकडे बघूच शकता, पण फॉर अंडरस्टँडिंग आपण एक एक्झाम्पल पण घेऊ. सो हा एक सफरचंद आहे, तर त्याला कापला ना तुम्ही असा ट्रान्सफर सेक्शन मध्ये, तर वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला बघायला मिळेल. ओके, नाव एक्झोकार्प काय असतो. Now exocarp is the outermost skin of covering. म्हणजे सफरचंदाचा बाहेरचा जो कव्हरिंग आहे, लाल लाल जो कव्हरिंग असतो, त्याला आपण एक्झोकार्प म्हणतो आणि आउटरमोस्ट स्किनच असते ते एक. नेक्स्ट इज मिझोकार्प, मिडल पार्ट. नाव मिझोकार्प मोस्ट ऑफ द टाइम्स एडिबल असतो, काहींमध्ये एक्सेप्शन असतो की तो नॉन एडिबल असतो, पण काही मोस्ट ऑफ द केसेस मध्ये एडिबल पार्ट असतो. एडिबल म्हणजे तो आपण खाऊ शकतो. ओके, सो ह्याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही, सफरचंदामध्ये हा जो पार्ट आहे मिझोकार्प, हा आपण खाऊ शकतो. नेक्स्ट इज एंडोकार्प. नाव एंडोकार्प जो असतो तो जस्ट सीडचा एक कव्हरिंग असतो, द इनर पार्ट ऑफ द फ्रूट. ओके, सो इकडे तुम्ही बघू शकता, हा जो सफरचंद आहे, सफरचंदाला मोस्टली सीड्सला एक कव्हरिंग असते, तर मोस्टली आपण तो कट करतो आणि फेकून देत असतो, आपण खात नाही तो एंडोकार्प, तर तो आहे तो एंडोकार्प. ओके, हे 3 मिळून एक्झोकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प, हे तिघही मिळून पेरिकार्प होतो. ओके, सो तुम्ही इकडे बघू शकता, सीड, एंडोस्पर्म, एम्ब्रियो आणि सीड कोट आहे, वाईल त्याच्या अवतीभोवती पेरिकार्प आहे, विच इन्क्लूड्स एंडोकार्प, मिझोकार्प
आणि एक्झोकार्प. काही केसेस मध्ये फ्रुट्सचे हे जे एंडोकार्प, मेसोकार्प, एक्झोकार्प हे जे पार्ट्स आहे दिसत नाही, दे आर इनडिस्टिंग्विशेबल. ते सगळे फ्यूज झालेले असतात, सो इझिली आपल्याला बघता येत नाही. सो त्यामध्ये आपण वेगळं क्लासिफिकेशन करतो, आयदर ड्राय ऑफ फ्लेशी किंवा डिहेसंट आणि इनडिहेसंट फ्रुट्स म्हणतो आपण त्याला. नाव डिहेसंट फ्रुट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल पीज, वटाणामध्ये ते वन्स आपण सोडला वटाण्याचा जो फ्रूट आहे, एक शेंग आहे, ती फेकली तर त्यांमधले जे सीड्स आहेत पटकन बाहेर होतात आणि ते लवकर ग्रोही होऊ शकतात. पण इनडिहेसंटचे जे फ्रुट्स असतात, फॉर एक्झाम्पल पीचेस मध्ये बाहेरचा जो पार्ट आहे तो सडावा लागतो, म्हणजे भरपूर दिवस बाहेर तो सडतो आणि वन्स तो सडल्यानंतर आतमधले जे सीड्स आहेत बाहेर पसरतात. सो हे दोन भाग आहे, डिहेसंट फ्रुट्स आणि इनडिहेसंट फ्रुट्स. ॲपोमिक्सिसचं डेफिनेशन तुम्ही बघितलं तर फार सिंपल आहे. फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन. ज्याचा अर्थ असा होतो की फ्लावर जो असतो एक ॲपोमिक्टिक प्लांटचा, फ्लावर विदाउट फर्टिलायझेशन सुद्धा सीड्स उत्पन्न करतो, याला म्हणतात ॲपोमिक्सिस. आणि हा एक एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाइप आहे. नॉर्मल सेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्ही जर बघितलं प्लांट्स मध्ये, पहिला मिओसिस होतो. मिओसिस होऊन एग सेल्स बनतात, मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र येऊन फर्टिलाइज होतो. फर्टिलायझेशन नंतर डिप्लॉइड लेवल जो आहे 2n परत रिस्टोर होतो आणि त्याच्या पुढे एम्ब्रियो डेव्हलपमेंट होतो. पण ॲपोमिक्सिस मध्ये तसं होत नाही. जो सेल असतो तो आयदर हॅप्लॉइड असू शकतो किंवा डिप्लॉइड, पण तो त्याचा सीड बनणारच विदाउट फर्टिलायझेशन. नॉर्मल सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये जर फर्टिलायझेशन नाही झालं तर तो जो फ्लावर आहे तिकडेच हॉल्ट होतो आणि तो जो एम्ब्रियो आहे तो डिस्कार्ड होतो. पण ॲपोमिक्सिस मध्ये फ्लावरचं रूपांतर सीड्स मध्ये होतं. Now, in apomixis, when a gametophyte organ or a cell produces embryo-like structure, एक स्ट्रक्चर बनतो विदाउट फर्टिलायझेशन, एम्ब्रियो सारखाच दिसतो, एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर, एक्झॅक्टली एम्ब्रियो सारखा नाही दिसत पण एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर बनवतो एक प्लांट विदाउट फर्टिलायझेशन, त्याला ॲपोगॅमी म्हणतात. आणि सिमिलरली when a diploid sporophyte cell produces a diploid gametophyte, ओके, तिकडे हॅप्लॉइड असतो, इकडे डिप्लॉइड गमिटोफाइट विदाउट अंडरगोइंग मिओसिस, इट इज कॉल्ड ॲपोस्पोरी. फॉर एक्झाम्पल ऑरेंज मँगो मध्ये तुम्हाला हे जो ॲपोस्पोरी आहे तो बघायला मिळेल. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ॲपोमिक्सिसचं कॅरिबियन अगावे प्रोड्युसिंग प्लांटलेट्स. तर झाडाला फ्लावरच्या जागी पानफुटी लागते, म्हणजे तिथेच नवीन झाडांचं नवीन प्लांटलेटचं उत्पादन व्हायला सुरुवात होते आणि या झाडाचं नाव आहे कॅरिबियन अगाव. ओके. आणि सिमिलर एक्झाम्पल ऑरेंज मध्ये पण, ऑरेंजचे जे सीड्स बनतात दॅट आर बिकॉज ऑफ रिझल्ट ऑफ ॲपोमिक्सिस. फॉर शॉर्ट ड्युरेशन साठी ॲपोमिक्सिस फार गुणकारी आहे, लाभदायक आहे. पण लॉंग टर्मचा जर विचार केला तर ॲपोमिक्सिस एक डिसएडव्हान्टेज आहे प्लांट साठी. कारण की जर एका प्लांटचा एक ट्रेट असेल, चांगला ट्रेट असेल आणि तो एसेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू पुढे जात राहिला तर पुढे जाऊन तो तसाच राहील, पण त्याच्यामध्ये मिक्सिंग होत नाहीये दोन प्लांट्सचे, दोन स्पीसीजचं किंवा दोन प्लांट्सचं मिक्सिंग होत नाहीये. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेव्हा दोन पॅरेंट्सचे गमीट्स एकत्र येतात तेव्हा रिकॉम्बिनेशन होतं, रिकॉम्बिनेशन होऊन मिक्सिंग होतो प्रॉपर त्या दोघांचं आणि एक ऑफस्प्रिंग तयार होतो. पण ॲपोमिक्सिस मध्ये तसं होत नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण एक दोन प्लांट्स घेतले, ओके, एक प्लांट आहे तो इन्सेक्ट टॉलरंट आहे, दुसरा जो आहे तो टेम्परेचर टॉलरंट आहे. सो एक प्लांट जो आहे इन्सेक्ट टॉलरंट आहे आणि दुसरा टेम्परेचर टॉलरन्स आहे, म्हणजे एकावरती इन्सेक्टचा अटॅक झाला तर तो टॉलरेट करू शकतो आणि दुसरा जो आहे प्लांट तो टेम्परेचर हाय टेम्परेचर झालं तर तो टॉलरेट करू शकतो, सहन करू शकतो आणि पुढे जाऊन रिप्रोड्यूस पण करू शकतो.
जर ऍपोमिक्सिसनी या दोघांचे प्लांटलेट्स जे जनरेट झाले तर ते त्याच ट्रेट्स मध्ये सर्वाइव्ह होतील. पण जर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं दोघांचं तर दोन्ही, एक जो आहे तो इन्सेक्ट टॉलरंट आहे आणि दुसरा जो आहे टेम्परेचर टॉलरंट आहे, दोन्ही जर एकत्र आले तर त्यांची लॉंग टर्म मध्ये खूप ऍडव्हान्टेज असतो, कारण की ते दोन्ही कंडिशनला सर्वाइव्ह होऊ शकतात. जर अपोमिक्सिसनी फक्त एकाच कंडिशनला सर्वाइव्ह होतात तर दुसऱ्या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शननी दोन्ही कंडिशन मध्ये ते सर्वाइव्ह होऊ शकतात. सो हे एक ऍडव्हान्टेज असतो सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी. पण अपोमिक्सिस साठी शॉर्ट टर्म सर्वायवल ऍडव्हान्टेज असतो. आता आपण वेगवेगळे टाइप्स बघूया अपोमिक्सिसचे. फर्स्ट इज रिकरंट अपोमिक्सिस. तर रिकरंट अपोमिक्सिस मध्ये बोथ एग सेल आणि एम्ब्रियो दोघेही डिप्लॉइड असतात आणि जो एम्ब्रियो सॅक आहे दॅट इज डेव्हलप्ड फ्रॉम मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल जो असतो तो पहिल्यांदा डिप्लॉइड असतो, नंतर मियोसिस होऊन त्याचा मायटोटिक होतात. कुठे? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. पण अपोमिक्सिस मध्ये मेगास्पोर मदर सेल डायरेक्टली डिवाइड व्हायला सुरुवात होतो मायटॉटिकली होतो किंवा अबॉर्टेड मियोटिक इव्हेंट्स. काही मियोसिस मध्ये काही कारणांमुळे अबॉर्शन होतं आणि दॅट गिव्स राईज टू मायटॉटिक डिव्हिजन्स. आणि हे मायटॉटिक डिव्हिजन होत राहतात and that gives rise to a embryo sac which is developed from megaspore mother cell. आणि embryo as well as egg दोघेही डिप्लॉइड असतात रिकरंट अपोमिक्सिस मध्ये. याचं एक उदाहरण म्हणजे ट्रॅक्सॅकम ऑफिशिनाले or also called as dandelion. Now हे जे फ्लावर्स असतात ह्यांमधनं जे सीड्स निघतात that is the result of recurrent apomixis. दुसरा आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस. नाव नॉन रिकरंट अपोमिक्सिस मध्ये एग सेल आणि एम्ब्रियो दोघेही हॅप्लॉइड असतात. तर तुम्ही बघितलं असेल रिकरंट अपोमिक्सिस मध्ये एग सेल आणि एम्ब्रियो दोघे डिप्लॉइड असतात, पण इकडे उलट असतो त्याचा. दोघेही एग सेल आणि एम्ब्रियो हॅप्लॉइड असतात आणि एम्ब्रियो इज डेव्हलप्ड डायरेक्टली फ्रॉम एन एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. या प्रोसेसला आपण पार्थेनोजेनेसिस सुद्धा म्हणतो. दॅट मीन्स एम्ब्रियो जो आहे तो डायरेक्टली प्रोड्यूस होतो एग सेल पासून पण विदाउट फर्टिलायझेशन. आणि हे जे प्लांट्स उत्पन्न होतात शेवटी जे प्लांटलेट्स बनतात या झाडापासून दे आर जेनेटिकली स्टराईल, म्हणजे ते कॅनॉट रिप्रोड्यूस. ते सेक्शुअली रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होत नाही, जेनेटिकली ते स्टराईल असतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे निकोशियाना टबॅकम, तंबाखू. सो यामध्ये जे प्लांटलेट्स उत्पन्न होतात ते सेक्शुअल रिप्रोडक्शनने प्लांटलेट्स प्रोड्यूस करू शकत नाही. तर तिसरा आहे ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. हा एक थर्ड प्रकार आहे अपोमिक्सिसचा. या प्रोसेस मध्ये काय होतं, एम्ब्रियोज इनिशिएट होतात पार्थेनोजेनेटिकली आउटसाइड ऑफ एन एम्ब्रियो सॅक स्ट्रक्चर. एम्ब्रियोचा सॅक जो आहे त्याच्यामध्ये बाकीचे जे एग सेल्स अँटीपोडल्स वगैरे वगैरे असतात, त्याच्या बाहेर असतो इंटिग्युमेंट्स आणि त्याला एक न्यूसेलस म्हणतो आपण. सो एम्ब्रियोज जे इनिशिएट होतात ते या सेल्स पासून निर्माण होतात. कोणते? इंटिग्युमेंट्स आणि न्यूसेलस आउटसाइड एम्ब्रियोनी सॅक. नाव जसे जे टिश्यू जो असतो इंटिग्युमेंट्स आणि एम्ब्रियो सॅकचा न्यूसेलसचा तो जास्त असतो. ओके, सो कुठेही कसेही वेगवेगळे भरपूर सारे एम्ब्रियोज डेव्हलप होतात आणि दिस कंडिशन गिव्स राईज टू पॉलीएम्ब्रियोनी. ओके, सो पॉलीएम्ब्रियोनी मध्ये काय घडतं की जे बाहेरचे सोमॅटिक सेल्स असतात विच आर नॉट इन्व्हॉल्व्ड इन फर्टिलायझेशन दॅट गिव्स राईज टू एम्ब्रियोज. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ऑरेंज किंवा लेमन ऑल्सो. तर ऑरेंज मध्ये काय होतं,
जे सेल्स सीड्स बनतात these are developed from integuments or nucellus but not from embryo sac किंवा आतमधले सेल्स. पार्थेनोकार्पी हा सेकंड लास्ट टॉपिक आहे या धड्याचा. आपण याच्यावरती डिस्कस करूया आता. तुम्ही केळी बघितली असतील बाजारामध्ये, त्यांमध्ये सीड्स नसतात कारण की बनाना इज अ रिझल्ट ऑफ पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पीने बनाना फॉर्म होतो किंवा केळी. तर आपण याची डेफिनेशन बघूया. हा, फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. तर अपोमिक्सिसचं काय होतं डेफिनेशन? फॉर्मेशन ऑफ सीड विदाउट फर्टिलायझेशन. पण इथं एंटायर फ्रूट फॉर्म होतो इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सीड. एंटायर फ्रूट फॉर्म होतो विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन त्यामध्ये होत नाही. आता हा पण एक फॉर्म ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि हा फ्लावरिंग प्लांट्स मध्येच बघायला मिळतो. सो अपोमिक्सिस सारखाच हा पण एक एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही. यामध्ये मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येत नाही. नाउ डिफरन्स बिटवीन फ्रूट डेव्हलप्स नॅचरली अँड थ्रू पार्थेनोकार्पी इज, हे जे फ्रुट्स बनतात पार्थेनोकार्पी मध्ये हे सीडलेस असतात. यामध्ये सीड्स नसतात. कधी कधी काय होतं, सीड लाईक स्ट्रक्चर्स फॉर्म होतात पण त्यामध्ये एम्ब्रियो नसतो. म्हणून हे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स सीडलेस असतात बिकॉज ऑफ पार्थेनोकार्पी. आता तीन मेन रिझन आहे नॅचरल वेनी पार्थेनोकार्पी. आता पार्थेनोकार्पी ही सगळ्या स्पीसीज मध्ये किंवा सगळ्या प्लांट्स मध्ये बघायला नाही मिळत. काहीच प्लांट्स असतात ते पण फ्लावरिंग प्लांट्स मध्ये की ज्यांमध्ये आपल्याला पार्थेनोकार्पी बघायला मिळतो. तर त्याचं काय रिझन्स असतात ते बघूया आपण. पहिला आहे लॅक ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशन न झाल्यामुळे तो फ्रूट, तो जो एम्ब्रियो आहे तो डिवाइड व्हायला सुरुवात होतो. ऑटोमॅटिकली त्यांमध्ये सिग्नलिंग होतं आणि तो गिव्स राइज टू फ्रूट. सेकंड आहे पॉलिनेशन अकर्स बट फर्टिलायझेशन डज नॉट. पॉलिनेशन होतं, स्टिम्युलेट होतो ओव्हरी, पण त्यांमध्ये फर्टिलायझेशनच होत नाही. आणि थर्ड रिझन आहे फर्टिलायझेशन इज फॉलोड बाय एम्ब्रियो. थर्ड मध्ये पॉलिनेशन पण होतं, फर्टिलायझेशन पण होतं आणि पण फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो जो एम्ब्रियो स्टिम्युलेट झालेला आहे त्यामध्ये अबॉर्शन होतं. ड्यू टू सम रिझन त्यामध्ये अबॉर्शन झाल्यामुळे तो फ्रूट तसाच पुढे वाढायला लागतो पण एम्ब्रियो अबॉर्ट होऊन जातो. आता हे जे पार्थेनोकार्पी आहे हे आपण आर्टिफिशियली पण इंड्यूस करू शकतो. सो टिश्यू कल्चर लॅबोरेटरी मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स जो आर्टिफिशियल वे ऑफ डेव्हलपिंग प्लांटलेट्स थ्रू टिश्यू कल्चर. सो प्लांट टिश्यू कल्चर लॅबोरेटरी मध्ये सर्टन हॉर्मोन्स यूज केले जातात टू इंड्यूस द प्लांट, टू इंड्यूस द एम्ब्रियो. एम्ब्रियोजेनेसिस फॉर्म होण्यासाठी, सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस फॉर्म होण्यासाठी काही हॉर्मोन्स यूज केले जातात. त्यांपैकी एक आहे तो आहे IAA किंवा इंडोल 3 एसिटिक ऍसिड. हा एक ऑक्सिन आहे. तर दोन प्रकारचे ग्रुप असतात, ऑक्सिन्स आणि सायटोकायनिन्स. सो एम्ब्रियोजेनेसिस साठी ऑक्सिन्स यूज केला जातो. सो प्लसेंटल टिश्यू जो आहे, ओव्हरीचा जो प्लसेंटल टिश्यू आहे अनफर्टिलाइज्ड, दॅट produces auxin natural way मध्ये and is responsible for enlargement of ovary. Now काही सेल सिग्नलिंग होत असतात प्लांट्स मध्ये जेणेकरून एक गोष्ट झाली की दुसरी गोष्ट होते. जसे पॉलिनेशन झालं की प्लांटला कळतं की पॉलिनेशन झालंय म्हणून एक सर्टन हॉर्मोन्स रिलीज होतात आणि दोज हॉर्मोन्स, ते जे हॉर्मोन्स आहे ते दुसरं काही इंड्यूस करतात. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याला कळतं की आता फर्टिलायझेशन झालंय, काही हॉर्मोन्स रिलीज होतात, सेल सिग्नल होतो आणि एक एम्ब्रियो डेव्हलपमेंट सुरू होतो. तर तसंच प्लॅसेंटल टिश्यू जो आहे अनफर्टिलाइज्ड ओव्हरीचा तो ऑक्सिन डेव्हलप करतो and this is responsible for parthenocarpy, that is producing fruit from ovary. आणि पार्थेनोकार्पी मध्ये काही वेळा जो ओव्हरी आहे दॅट इज स्टिम्युलेटेड किंवा ऍक्टिव्हेटेड विदाउट पॉलिनेशन ऑल्सो, जो आपण पहिला वाला रिझन बघितला होता, लॅक ऑफ पॉलिनेशन. नाउ पार्थेनोकार्पी हा प्लांट्सला स्पेसिफिक आहे इन फ्लॉवरिंग प्लांट्स, पण हा एनिमल्स मध्ये पण होतो. त्याला आपण पार्थेनोजेनेसिस म्हणतो. पार्थेनोजेनेसिस इज एनिमल आणि पार्थेनोकार्पी हा प्लांट्स मध्ये होतो.
नाव एक मेजर डिफरन्स बिटवीन अपोमिक्सिस आणि पार्थेनोकार्पी हा आहे की apomixis produces genetically identical mother cell while parthenocarpy produces genetically identical offspring. Apomixis केव्हा स्टार्ट होतो जेव्हा मदर सेल डिवाइड होतो मायटॉटिकली, त्यावेळी अपोमिक्सिस स्टार्ट होतो, म्हणून तो जेनेटिकली आयडेंटिकल मदर सेल्स बनवतो. पण पार्थेनोकार्पी केव्हा स्टार्ट होतो जेव्हा पॉलिनेशन होत नाही किंवा लॅक ऑफ पॉलिनेशन, लॅक ऑफ फर्टिलायझेशन होतं, त्यावेळी जेनेटिकल आयडेंटिकल ऑफस्प्रिंग किंवा प्लांटलेट्स तयार होतात पार्थेनोकार्पीने. नाव याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बनाना. मी तुम्हाला बोललो केळी जे असतात विदाउट सीड्स असतात, आणि हे एक उत्तम उदाहरण आहे पार्थेनोकार्पीचं. दुसरं म्हणजे सीडलेस क्युकंबर. आता तुम्ही क्युकंबर बघितला असेल व्हरायटी बाजारांमध्ये, त्यांना सीड्स नसतात किंवा काही वेळेला सीड लाईक स्ट्रक्चर्स असतात, पण त्यांमध्ये एम्ब्रियो नसतो किंवा एंडोस्पर्म नसतो. दिस इज अगेन अँड व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ पार्थेनोकार्पी. आता आपण पॉलीएम्ब्रियोनी बघू. हा एक शेवटचा टॉपिक आहे या धड्याचा. ओके, सर्वात पहिले आपण डेफिनेशन बघू. पॉलीएम्ब्रियोनीची डेफिनेशन अशी आहे की फॉर्मेशन ऑफ टू और मोर, दोन पेक्षा जास्त एम्ब्रियोज, टू और मोर एम्ब्रियोज फ्रॉम अ सिंगल फर्टिलाइज एग. एका फर्टिलाइज एग पासून दोन किंवा जास्त एम्ब्रियोज जेव्हा उत्पन्न होतात त्याला पॉलीएम्ब्रियोनी म्हणतात. ओके, हा जो फिनॉमिनन आहे हा बोथ प्लांट्स आणि एनिमल्स मध्ये पण प्रेझेंट असतो. एनिमल्स मध्ये किंवा ह्युमन बीइंग्स मध्ये म्हणा, ह्युमन्स मध्ये आयडेंटिकल ट्विन्स असा एक प्रकार असतो. म्हणजे एकाच गर्भवती पॅरेंट पासून, फिमेल पासून आपल्याला दोन आयडेंटिकल ट्विन्स मिळतात, त्याला पॉलीएम्ब्रियोनी पण असं म्हणतो. पण पॉलीएम्ब्रियोनी मोस्ट ऑफ द केसेस मध्ये प्लांट्स मध्ये कॉमन आहे, एनिमल्स मध्ये थोडं लेस कॉमन आहे. हा जो फिनॉमिनन आहे, दिस इज मेनली कॉज बिकॉज ऑफ फर्टिलायझेशन ऑफ वन और मोर देन वन एम्ब्रियोनिक सॅक और ड्यू टू ओरिजिनेशन ऑफ एम्ब्रियोज आउटसाइड ऑफ द एम्ब्रियोनिक सॅक. एकाच एम्ब्रियोनिक सॅक मध्ये जास्त, एकापेक्षा जास्त फर्टिलायझेशन जेव्हा होतो त्यावेळी पॉलीएम्ब्रियोनी होतो. किंवा आपण अपोमिक्सिस मध्ये ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी बघितलं होतं, त्या केसमध्ये काय होतं, एम्ब्रियो सॅकच्या आउटसाइड इंटिग्युमेंट्स, न्यूसेलस जे टिश्यूज असतात त्यांपासून सोमॅटिक एम्ब्रियोज डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. दॅट इज कॉल्ड एज पॉलीएम्ब्रियोनी. हा जो प्रोसेस होता हा एक नॅचरल फिनॉमिनन होता आणि पहिल्यांदा डिस्कवर केला होता 1719 मध्ये बाय अँटनी व्हॅन लिव्हनहोक. हा डिस्कवर केला होता सिट्रस स्पीसीज मध्ये. सिट्रस स्पीसीज म्हणजे लेमन, मोसंबी, संत्रा हे सगळे सिट्रस स्पीसीजला बिलॉंग करतात. यांमध्ये सर्वात पहिली पॉलीएम्ब्रियोनी बघायला मिळाली होती आणि ती डिस्कवर केली होती अँटनी व्हॅन लिव्हनहोक. They might be true or false depending upon whether many embryos arise in the same embryo sac or different embryo sac. ते खरे किंवा खोटे पण असू शकतात. खरे असतील जेव्हा एकाच एम्ब्रियो सॅक पासून ओरिजिनेट होतात. खोटे असेल तेव्हा जेव्हा वेगवेगळ्या एम्ब्रियो सॅक पासून उत्पन्न होतात. आपण ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियो आणि अपोमिक्सिस मध्ये बघितलं होतं, त्यामध्ये काय होतं, एम्ब्रियो डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस आणि इंटिग्युमेंट्स. इंटिग्युमेंट्स आणि न्यूसेलस जो असतो ते डिप्लॉइड असतात, त्यांपासून डायरेक्टली जे उत्पन्न होतात एम्ब्रियोज ते पण डिप्लॉइड असतात आणि त्याला आपण पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणतो. आणि दुसरा आहे क्लीवेज एम्ब्रियोनी. क्लीवेज एम्ब्रियोनी मध्ये बाहेरच्या सॅक पासून पॉलीएम्ब्रियोज डेव्हलप नाही होत, पण एम्ब्रियो सॅक पासूनच होतो, फर्टिलाइज एग पासून. आता जो फर्टिलाइज एग आहे तो त्याचे मेनी डिव्हिजन्स होतात आणि ते वेगवेगळे डिव्हिजन्स प्रत्येकाचं रूपांतर एक एम्ब्रियो मध्ये होतं, एक इंडिव्हिज्युअल एम्ब्रियो मध्ये. तर याला आपण क्लीवेज एम्ब्रियोनी म्हणतो, कारण की एक जायगोट क्लीव्ह होऊन मेनी जायगोट्स बनतात आणि त्याचं पॉलीएम्ब्रियोनी होतं. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सिट्रस प्लांट्स. ऑरेंज, संत्रा, मोसंबी जे आपण खातो ते दॅट इज अ रिझल्ट ऑफ पॉलीएम्ब्रियोनी. तर हा शेवटचा टॉपिक होता पॉलीएम्ब्रियोनी.
अशा प्रकारे आपण रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट्स हा फिनिश केला आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला मेल करू शकता and I will be happy to help you if you have got any questions. Thank you.